नमस्कार. मी सुजाता बसमे. सुजाता बसमे एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळेल. आपण जे एक्सटर्नल आणि इंटरनल एन्व्हायरमेंट बघितलेलं होतं, त्यातलं जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे, त्या एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये ज्या ज्या घटकांचा समावेश होतो त्याचा डिस्क्रिप्टिव्ह स्टडी आपण या लेक्चर्समध्ये करणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे जनरल अँड रिलेव्हंट एन्व्हायरमेंट. जनरल अँड रिलेव्हंट एन्व्हायरमेंट म्हणजे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे की ज्याच्यामध्ये ज्या ज्या घटकांचा समावेश होतो ते आपण त्याच्यामध्ये बघणार. जनरल एन्व्हायरमेंट इज द वायडर परसेप्शन ऑफ एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचं वाईड रूप म्हणजे जनरल एन्व्हायरमेंट आपण म्हणू शकतो. External environment includes a variety of micro-level factors such as political systems, technology, energy sources, material and other sources, attitude of the society towards business, demographic variables, international, national, local economy, etc. आता एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो किंवा व्हरायटी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. त्याच्यामध्ये पॉलिटिकल सिस्टीमचा समावेश होतो, म्हणजे राजकीय घडामोडींचा समावेश होतो. टेक्नॉलॉजी, नवीन नवीन प्रकारचे जे तंत्रज्ञान येतं त्याचा समावेश होतो. वेगवेगळ्या प्रकारचे एनर्जी सोर्सेस आहेत त्यांचा समावेश होतो. मटेरियल अँड अदर सोर्सेस त्यांचा समावेश होतो. जी काही सोसायटी आहे किंवा जे काही आपले कस्टमर्स आहेत त्यांचा सोसायटीचा ॲटिट्यूड कसा आहे, दृष्टिकोन कसा आहे, त्याचा समावेश सुद्धा एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये होतो. आणि त्याचबरोबर डेमोग्राफिक व्हेरिएबल्स म्हणजे जे या ठिकाणी आपण राहतो, भौगोलिक परिस्थिती कशा प्रकारची आहे त्याचा समावेश एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये केला जातो. त्याचबरोबर इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलची जी इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था, जागतिक अर्थव्यवस्था आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था या घटकांचा समावेश सुद्धा एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये केला जातो. एव्हरी ऑर्गनायझेशन इन वन वे ऑर अदर इज द जनरल एन्व्हायरमेंट. प्रत्येक ऑर्गनायझेशनला काय करावं लागतं, या गोष्टींचा दृष्टिकोन किंवा या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. अ पार्ट ऑफ द जनरल एन्व्हायरमेंट विच इज ऑफ इमिजिएट कन्सर्न्स ऑफ ऑर्गनायझेशन अँड विच हॅज अ स्ट्रॅटेजिक रिलेव्हन्स टू द ऑर्गनायझेशन इन टर्म एन्व्हायरमेंट. यातल्या प्रत्येक घटकाचा काय होतो तर विचार करून निर्णय हा प्रत्येक ऑर्गनायझेशनला घ्यावा लागतो. ज्या ज्या घटकांचा आपल्या ऑर्गनायझेशन संबंध येतो एक्सटर्नल मधल्या त्या सगळ्या घटकांना आपण रिलेव्हंट एन्व्हायरमेंटमध्ये असं म्हणणार आहे. द फॅक्टर्स ऑफ रिलेव्हंट एन्व्हायरमेंट आर इंटिमेटली ऑब्जेक्टिव्ह अँड स्ट्रॅटेजीज ऑफ द ऑर्गनायझेशन. जे काही रिलेटिव्ह एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, मिशन, तुमचं पर्पज काय, ऑब्जेक्ट काय आणि स्ट्रॅटेजी काय, या सगळ्या गोष्टी ठरवताना या रिलेव्हंट एन्व्हायरमेंटचा अभ्यास करावा लागतो. आणि त्यानुसार तुम्हाला हे सगळे घटक, तुमचं मिशन असेल, तुमचं पर्पज, ऑर्गनायझेशनचं पर्पज असेल, ऑब्जेक्ट, उद्देश काय काय असतील, स्ट्रॅटेजी, व्यूहरचना काय असेल ती तुम्हाला निश्चित करावी लागते. दे हॅव अ डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन द ऑर्गनायझेशन. त्याचा डायरेक्ट परिणाम किंवा प्रत्यक्ष परिणाम हा तुमच्या ऑर्गनायझेशनवरती होत राहतो. रिलेव्हंट एन्व्हायरमेंट इज मोर इम्पॉर्टंट अँड ऑफ हाय कन्सर्न्स फॉर स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन अँड एक्झिक्युशन. रिलेव्हंट एन्व्हायरमेंटचा संबंध हा जास्त करून कुणाशी होतो तर आपल्याला जेव्हा व्यूहरचना मार्केटमध्ये तयार करायची असते, कॉम्पिटिटर्स बरोबर कॉम्पिटिशन करायचे असते आणि मार्केटमध्ये टिकून राहायचं असतं, त्यावेळेला आपल्याला जास्त प्रमाणामध्ये या एन्व्हायरमेंटचा उपयोग होतो. The organization makes a systematic appraisal of relevant environment for strategic planning. प्रत्येक ऑर्गनायझेशन काय करते, चांगल्या प्रकारे रिलेव्हंट एन्व्हायरमेंटचा अभ्यास करते आणि त्याच्या आधारावरती स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हे बनवत असते. एन्व्हायरमेंट जनरल ॲज वेल ॲज रिलेव्हंट हॅज इन्फ्लुएन्स ऑन द फंक्शन्स अँड बिझनेस ऑफ द ऑर्गनायझेशन. एन्व्हायरमेंटचा मग ते जनरल एन्व्हायरमेंट असू दे, जनरल एन्व्हायरमेंट म्हणजेच एक्सटर्नल एन्व्हायरमेंट असू दे, त्याचा परिणाम हा आपल्या बिझनेसवरती, बिझनेसच्या कार्यांवरती होत असतो. एन्व्हायरमेंट स्कॅनिंग, ॲनालिसिस अँड अप्रायझल इज नेसेसरी फॉर इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग करणं, त्याचं ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण करणं, त्याचं अप्रायझल करणं, या गोष्टी आपल्याला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटसाठी इफेक्टिव्ह किंवा परिणामकारक ठरतात. फॉर दिस पर्पज द एन्व्हायरमेंट इज डिव्हायडेड इंटू कॉम्पोनंट पार्ट्स ऑर सेक्टर्स अँड ईच सेक्टर इज स्टडीड केअरफुली. त्यासाठी या एन्व्हायरमेंटचे काय केले तर छोटे छोटे सेक्टर्स किंवा छोटे छोटे पार्ट तयार केलेत आणि या प्रत्येक पार्टचा केअरफुली स्टडी करणं प्रत्येक ऑर्गनायझेशनला गरजेचं आहे.
द डिफरंट सेक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट आर गिवन हिअर. जे काही एन्व्हायरमेंटल सेक्टर माझ्या सेक्टर्सचा समावेश होतो ते सेक्टर्स आपण वन बाय वन बघणार आहे. एन्व्हायरमेंटल सेक्टर्स त्यातलं फर्स्ट सेक्टर जे आहे त्याच्यामध्ये आपण स्टार्टिंग थोडंसं बघणार आहे. द रिसर्च स्टडीज कंडक्टेड बाय डिफरंट स्कॉलर्स सच ॲज दीक्षित such as M.R. Dikshit, S. Subramaniam, A.M. Shah, over nearly a decade, 1987 to 1999, highlight 8 sectors of environment that Indian companies focus upon. आता जे वेगवेगळ्या सेक्टर्सचा आपण अभ्यास करणार आहे ते सेक्टर्स काय केले तर वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च स्टडीज आहेत त्यांनी सेक्टर्सचा स्टडी केलाय. त्याच्यामध्ये वेगवेगळे जसे एम दीक्षित आहेत, एस सुब्रमण्यम आहेत, एम शहा आहेत. यांनी काय केलं तर 1996 पर्यंत इंडियन इकॉनॉमीचा इंडियन कंपनीचा अभ्यास केल्यानुसार त्यांनी सांगितलं की एकूण 8 सेक्टर्सचा परिणाम ह्या इंडियन कंपनीजवरती होत राहतो. These 8 sectors are market, supplier, technological, economic, political, regulatory, social. या 8 सेक्टर्समध्ये कोणकोणत्या 8 घटकांचा समावेश होतो ते आपण वन बाय वन आता बघणार आहे. फर्स्ट सेक्टर आहे मार्केट एन्व्हायरमेंट. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की मार्केटमध्ये कशी परिस्थिती आहे किंवा बाजारपेठेमध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे. बाजारपेठ पर्यावरण आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो किंवा विपणन पर्यावरण असं म्हणू शकतो. दिस हॅव अन इन्फ्लुएन्स ऑन द मार्केट ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे परिणाम हा होत राहतो. सम सच इम्पॉर्टंट फॅक्टर्स आर एज फॉलोज. आता या मार्केट एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणत्या घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो किंवा कोण घटकांचा स्टडी करावा लागतो ते आपण वन बाय वन बघणार आहे. फर्स्ट दिलं आहे कस्टमर फॅक्टर. दे इन्क्लूड कस्टमर्स नीड, ॲटिट्यूड, बाईंग प्रेफरन्स, व्हॅल्यूज, परसेप्शन्स, बाईंग बिहेवियर, ब्रँड लॉयल्टी, bargaining power, style and standing or moving level of satisfaction. बघा कस्टमर फॅक्टर्समध्ये काय काय येतं. ग्राहकांची गरज काय, नीड म्हणजे गरज, ॲटिट्यूड ग्राहकांचा आपल्या वस्तूबाबतचा दृष्टिकोन काय, बाईंग प्रेफरन्स ते कोणत्या गोष्टीला जास्त प्रेफरन्स देतात म्हणजे अग्रक्रम देतात, व्हॅल्यूज किती किंमत द्यायला देतात, परसेप्शन्स त्याचबरोबर बाईंग बिहेवियर खरेदी करण्याची ग्राहकांची वर्तणूक, ब्रँड लॉयल्टी त्या वस्तूबाबत किती निष्ठ असतात. त्याचबरोबर आपण बघणार आहे बार्गेनिंग पॉवर. ग्राहकांची बार्गेनिंग पॉवर कशी आहे म्हणजे वस्तूची किंमत कमी करणं, वाढवणं. एक्सेप्शन्स काही एक्सेप्शनल केस असतात, अपवादात्मक ग्राहक असतात. लाईफस्टाईल ग्राहकांची जीवनशैली कशा प्रकारचे, स्टँडर्ड ऑफ जीवनमान कशा प्रकारचे, लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन त्यांची समाधानकारक वृत्ती कशी, या सगळ्या घटकांचा काय करावा लागतो मार्केटमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये स्टडी करावा लागतो. सेकंड जो विचार स्टडी आपण करणार आहे फॅक्टर. आता प्रोडक्ट फॅक्टरमध्ये कशाचा अभ्यास केला जातो. दे इन्क्लूड प्रोडक्ट युटिलिटी, प्राइस, फीचर्स, प्रोडक्ट इमेज, स्टेज ऑफ प्रोडक्ट सायकल लाईफ, अवेलेबिलिटी ऑफ सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स, ॲडव्हर्टायझिंग अँड सेल्स प्रमोशन, प्रोडक्ट डिफरन्शिएशन, प्रोडक्ट क्वालिटी. आता प्रोडक्ट फॅक्टरमध्ये आपण जे प्रोडक्शन किंवा आपण जी वस्तू तयार करतो त्या घटकाचा विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये दे इन्क्लूड प्रोडक्ट युटिलिटी. त्या वस्तूचा वापर फक्त एकाच कारणासाठी होतो का अनेक कारणांसाठी होतो. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं जर आपण लाईटचा विचार करायला गेलो, लाईटच्या कनेक्शन तर लाईटच्या कनेक्शनचा आपण वापर ट्यूबलाईट वापरण्यासाठी पण करतो, फॅनसाठी पण करतो, कॉम्प्युटरसाठी पण करतो. म्हणजेच एक प्रोडक्ट आहे तुमचं पण त्याचे युजेस अनेक आहेत. सेम त्याच पद्धतीने तुमच्या प्रोडक्टची युटिलिटी कशी आहे, जेवढी तुमची प्रोडक्टची युटिलिटी जास्त तेवढा तुमच्या मार्केटमध्ये त्या वस्तूचा खप कसा असतो जास्त असतो. तुमच्या प्रोडक्टची प्राइस कशी आहे, प्राइस तुमच्या कॉम्पिटिटर्सपेक्षा जास्त आहे, कमी आहे किंवा लोकांना सॅटिस्फॅक्टरी वाटते का, लोकांना जास्त वाटते का कमी वाटते सुद्धा कन्सिडरेशन केलं जातं. प्रोडक्ट फीचर्स तुमच्या वस्तूमध्ये कोणकोणत्या वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर प्रोडक्ट इमेज तुमची प्रोडक्ट दिसताना कसं दिसते, इमेज कशी वाटते त्याची.
स्टेज ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल. आता जे काही प्रोडक्ट असतं किंवा जी काही वस्तू असते त्याची लाईफ सायकलमध्ये 5 स्टेजेसचा समावेश होतो. पहिल्यांदा प्रोडक्ट तुमचं मार्केटमध्ये म्हणजे त्याला वस्तूचा प्रवेश आपण म्हणू शकतो. त्यानंतर वस्तूची तुमची विक्री वाढायला हळूहळू सुरुवात होते. त्याच्यानंतर एक असा पॉईंट येतो की ज्या पॉईंटला तुमची वस्तू काय होते मार्केटमध्ये टॉप लेवलला असते. त्यावेळेला तुम्ही वस्तूची किंमत सगळ्यात जास्त ठेवू शकता. पण कालांतरानं तुमचे कॉम्पिटिटर्स वाढतात आणि मग तुम्हाला निर्माण झाल्यामुळं तुमची प्रोडक्टची प्राइस तुम्हाला पुन्हा लागते कमी करावी लागते. म्हणजे तुम्हाला पुन्हा रिग्रेशन टाईप किंवा खालच्या बाजूला तुम्हाला यावं लागतं आणि मग तो कर उतरत उतरत एक एक वेळ अशी येते की ते प्रोडक्ट तुमचं पूर्णपणे मार्केटमधून निघून जातं. याला प्रोडक्टची लाईफ सायकल म्हणतात की ज्याच्यामध्ये 5 स्टेजेसचा समावेश होतो. त्यातल्या कुठल्या स्टेजमध्ये तुम्ही आहात हे तुम्हाला बघावं लागतं आणि त्यानुसार तुम्हाला वस्तूची किंमत ही निश्चित करावी लागते. अवेलेबिलिटी ऑफ सबस्टिट्यूट प्रोडक्ट. तुमच्या वस्तूला काही पर्यायी वस्तू उपलब्ध आहे का ती सुद्धा तुम्हाला विचारात घ्यावी लागते. तिचं ॲडव्हर्टायझिंग कसं होतंय अँड सेल्स प्रमोशन म्हणजे ॲडव्हर्टायझिंग तुम्ही कुठल्या पद्धतीनं करणार आहात. सेल्स प्रमोशन म्हणजे वस्तूंच्या विक्रयवृद्धीसाठी तुम्ही काय काय करणार आहात ते सुद्धा कन्सिडर करावं लागतं. प्रोडक्ट डिफरन्सिएशन, तुम्ही एक वस्तूमध्ये काही थोडाफार बदल प्रोडक्ट डिफरन्सिएशन करू शकता. त्याचबरोबर तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी कशा प्रकारची घटकांचं सुद्धा कन्सिडरेशन मार्केट एन्व्हायरमेंटमध्ये करावं लागतं. त्यानंतर तो म्हणजे मार्केटिंग इंटिमेडिएटरी फॅक्टर्स. आता इंटिमेडिएटरी फॅक्टर्स म्हणजे काय की वस्तूंची विक्री करताना आपण वस्तूंची विक्री करण्यासाठी एकूण 7 प्रकारे आपण काय करू शकतो चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशनचा वापर. त्याच्यामध्ये डायरेक्ट जो उत्पादक आहे तो काय करतो वस्तूंची विक्री डायरेक्ट कस्टमरला करू शकतो किंवा ग्राहकांना करू शकतो. हा एक पद्धत झाली. त्यानंतर उत्पादक काय करतो वस्तूंची विक्री घाऊक व्यापाऱ्यांना करतो. घाऊक व्यापारी डायरेक्ट कस्टमर, हा एक प्रकार झाला. त्यानंतर उत्पादक काय करतो वस्तूंची विक्री घाऊक व्यापाऱ्यांना करतो. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना करतो आणि किरकोळ व्यापारी ग्राहकांना करतो. हा एक प्रकार झाला. उत्पादक काय करतो वस्तूंची विक्री प्रतिनिधींना करतो. प्रतिनिधी घाऊक व्यापाऱ्यांना करतो. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना करतो. किरकोळ व्यापारी ग्राहकांना करतो. ही किंवा उत्पादक वस्तूंची विक्री किरकोळ व्यापाऱ्यांना करतो. किरकोळ व्यापारी डायरेक्ट कस्टमरना करतो किंवा उत्पादक डायरेक्ट वस्तूंची विक्री प्रतिनिधींना करतो. प्रतिनिधी डायरेक्ट वस्तूंची विक्री करतात. म्हणजे यापैकी कुठल्या पण एका पद्धतीचा वापर करू शकतो. आता या प्रत्येक पद्धतीचे फायदे आहेत, काही तोटे आपल्याला सांगता येतील. वस्तू जर नाशवंत स्वरूपाची तुम्हाला कस्टमरना कमी लोक किंवा कमी इंटरमिडिएट किंवा कमी मध्यस्थांचा वापर करून वस्तूंची विक्री करणं कधी पण फायदेशीर ठरतं. पण वस्तू जर तुम्ही जास्त मध्यस्थ असणारा मार्ग वापरू. जर तुमची वस्तू तुम्हाला अनेक लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर तुम्हाला मध्यस्थ जास्त असणं गरजेचं पडतं. वस्तू तुमची नवीनच असेल, मार्केटमध्ये तुमच्या वस्तूची माहिती करून द्यायची तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला वस्तूविषयीची माहिती ग्राहकांना करून द्यावी लागणार असेल तर अशा वेळेला मध्यस्थ असणारा वितरण मार्ग निवडणं कधी पण चांगलं असतं. म्हणजेच कुठल्या प्रकारे तुम्ही चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन वापरणार आहात, तुम्ही डिलेवरी तुम्ही कशी देणार आहात, त्याचबरोबर तुमच्या कस्टमरला कोणकोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करणार आहात. जसे की वस्तू घरापर्यंत नेऊन पोहोचवणे, वस्तू इन्स्टॉल करून देणे, त्याचबरोबर वस्तू विकल्यानंतर एक 6 महिन्याची वॉरंटी असेल, गॅरंटी असेल, या प्रकारची सेवा उपलब्ध करून देणे, याचा सुद्धा समावेश मार्केटिंग एन्व्हायरमेंटमध्ये करावा लागतो. फायनान्शियल इंटरमिडिएटरीज, तुम्हाला आर्थिक जे काही मदत करणारे मध्यस्थ असतात जसं की बँका असतात, त्याचबरोबर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात, याचा सुद्धा. त्यानंतर कॉम्पिटिटर रिलेटेड फॅक्टर्स, काही कॉम्पिटिशन रिलेटेड फॅक्टर्सचं सुद्धा आपल्याला कन्सिडरेशन करावं लागतं. त्यामध्ये डिग्री अँड लेवल ऑफ कॉम्पिटिशन, मार्केटमध्ये किती स्पर्धक आपल्या वस्तूसाठी आहेत किंवा किती स्पर्धा जर कमी असेल तर तुम्ही वस्तूची किंमत जास्त ठेवली तरी चालू शकते किंवा तुम्हाला कस्टमर मिळणारच. पण जर तुम्हाला कॉम्पिटिटर जास्त असतील तर अशा वेळेला तुम्हाला काय करावं लागतं, वस्तूची किंमत ही कन्सिडरेशन करूनच किंवा त्यांच्यापेक्षा कमी कशी ठेवता येईल किंवा त्यांच्या एवढीच कशी ठेवता येईल या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. स्ट्रेंथ ऑफ कॉम्पिटिटर्स किती स्ट्रेंथ आहेत किंवा किती ताकदवर आहेत, त्याचबरोबर त्यांची एंट्री आणि एक्झिट ऑफ मेजॉरिटी कॉम्पिटिटर्स, जणांची नवीन एंट्री होऊ शकते, किती जण नवीन आहेत, म्हणजे किती जण त्यातनं एक्झिट होऊ शकतात, निघू शकतात, बाहेर पडू शकतात, हे सुद्धा विचारात घ्यावं लागतं. रिलेटिव्ह स्ट्रॅटेजिक पोझिशन्स ऑफ
कोणत्या प्रकारची व्यूहरचना वापरलेली आहे त्याचा सुद्धा अभ्यास हा मध्ये करावा लागतो. बिसाइड दिस फॅक्टर्स द टाइप ऑफ कॉम्पिटिशन आहे, अपूर्ण स्पर्धा आहे, याचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. अँड द पोझिशन ऑफ द ऑर्गनायझेशन, तुमच्या ऑर्गनायझेशनची पोझिशन कशी आहे, म्हणजे मोनोपोली आहे का अदरवाईज तुमची मक्तेदारी पद्धत आहे का आणखी दुसरी कुठली पद्धत आहे, ही तुम्हाला बघावी लागेल. आर द ॲडिशनल डिटर्मिनंट्स ऑफ मार्केट एन्व्हायरमेंट, हे काही ॲडिशनल फॅक्टर्स आपल्याला मार्केट एन्व्हायरमेंटमध्ये विचारात घ्यावे लागतात. द गव्हर्नमेंट पॉलिसी ऑफ ट्रेड लिबरलायझेशन ऑर रेग्युलेशन ऑल्सो हॅज अन इम्पॅक्ट ऑन मार्केट एन्व्हायरमेंट. गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज असतात त्यांचा सुद्धा, त्याचबरोबर ट्रेड लिबरलायझेशन म्हणजेच आपल्याला व्यापारी जे काही वेगळ्या प्रकारचे नियम कायदे तयार केले जातात त्या कायद्यांचा सुद्धा आपल्या ऑर्गनायझेशनवरती परिणाम होतो आणि म्हणून मार्केट एन्व्हायरमेंटमध्ये वरील प्रकारच्या 5 घटकांचा समावेश होतो. पुढचे घटक जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला